रामकृष्ण हरी मंडळी. तर अशा पद्धतीने आज कोबी लाव बघूयात. कोबी लाव पोचलोय बरं का आज. तर एकंदरीत बघूयात आज कोबी लाव काय म्हणतो, एकंदरीत काय आवाज आहे कोबी लावाचा. टेम्परेचर लई आहे, लई ऊन लागत आहे 2 तारखेपर्यंत, लई ऊन सांगेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. मार्केटला आले तर डोक्यावर जरा काहीतरी घेत चला आणि मला लाईक फॉलो शेअर करीत चला. तोपर्यंत बघूयात काय आवाज आहे काय नाही आज. ओके, सेंट व्हरायटी बरं का, सेंट व्हरायटी अशा प्रकारची व्हरायटी आहे त्यांची. तर ती 6,500 रुपये गेली. 6,500 कुठली पाहुणे गिरणारची पाहुणे. दोनों गाड़ी एक इसको नहीं एक उसको देते हैं। एक तिरक कर 8,000 रुपये सेंट बरं का. सेंट एकदम जोरात पाहुणे काय भाव दिली? 44. कोणती व्हरायटी? कोणती व्हरायटी? हो एकच, दोन्ही एकच गाड्या आहे का? काय भाव गेली तुमची? दोन्ही पण 44 आहे का? असं 44 रुपये गेली बरं का. आणि कोणती व्हरायटी? सेंट व्हरायटी बरं का. 44 रुपये गेली. 40 रुपये गेली बरं का. आणि व्हरायटी कोणती गेली? माईक वॉटर. माईक वॉटर व्हरायटी बरं का. अशा पद्धतीने आहे त्यांचा. तर ती 45 रुपये गेली. अशा पद्धतीने बघा थाई कोबीची आजची, हे पण लय महत्वाचं आहे. कोणती व्हरायटी? कोणती व्हरायटी? कोण घेतो त्यांना विचार. बॉर्डर. ओके, बॉर्डरचं कांदे बरं का. अशा पद्धतीने गाडीवर गेली आणि अशा पद्धतीने 8,000 रुपये गेली. 8,000. हा, असं कसं काय होईल? असं कसं काय होईल? जसा माल तशी आहे. मग जसा माल तशी बाजार राहते बरं का. एकदम सुंदर असा माल आहे त्यांचा. कोणती व्हरायटी पाहुणे? 764 बरं का. 160 रुपये गेलेली या ठिकाणी. कुठले पाहुणे? बेलत गावांचे पाहुणे. 160 रुपये गेलेले. फुलवार 200. अशा पद्धतीने कांदे बरं का. एकदम सुपर असा कांदे, सफेद कांदे एकदम. कोणती व्हरायटी? हॅपीची व्हरायटी बरं का. 215 रुपये गेलेली लागत आहे. 215 15 कमी झाले. 200 अशा पद्धतीची फुलवारी बरं का. थोडी पांढरी माशी आणि चिटक्याचं प्रमाण आहे बरं का. परंतु अशा पद्धतीने आहे. तर ती गेलेली 120 रुपये. 120 रुपये अशा पद्धतीने गेलेली. ओके, बरं माऊली. हा माल तशी बाजार राहते बरं का. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अशा पद्धतीने माल आहे. हा, ते लय महत्वाचं आहे, ते सांगणं लय गरजेचं आहे. मग आणि अशा पद्धतीचा माल असल्यानंतर तो गेलेला आहे 100 रुपये. अशा पद्धतीचा माल आहे तो गेला 100 रुपये. एकंदरीत चांगली आहे बाजार. घ्या कोणाचं घ्या बघ. अशा पद्धतीने माल आहे बरं का. सफेद कांदे, सुंदर असा कांदे. थोडस गेलेला आहे 140 रुपये गेलेले बरं का. 140 रुपये. कुठले पाहुणे? बेलत गावांचे. अशा पद्धतीने माल आहे बरं का. अशा पद्धतीने फुलवर माल पण क्वालिटी आणि क्वालिटी माल गेलेला आहे या ठिकाणी. आपण बघू शकता क्वालिटी माल गेलेला आहे 230 रुपये गेलेला आहे. माल पाहुणे 230 रुपये. आणि हलका माल 50 रुपये 70 रुपये. चांगला माल 200 पर्यंत. अशा पद्धतीने माल आहे बरं का. एकदम सुपर असा आणि कंद पण एकदम मोठा आहे. आणि ह्या मोठ्या कंद गेलेला आहे 240 रुपये. अशा पद्धतीने माल आहे आणि तो गेलेला आहे 240 रुपये. कुठले पाहुणे? लालपाडीचे पाहुणे 240 रुपये गेलेला आहे. फुलवार. अशा पद्धतीचा जर माल असेल तुम्हाला सांगतो थोडासा हलका आणि हलका बारीक, तर तो काय भाव गेला माऊली? 80 रुपये गेलेला आहे. सर हा माल 80 रुपये गेलेला. 80 पद्धतीने व्हरायटी बरं का कोबीची. 8,500 रुपये गेलेली. साधारण अशा पद्धतीने बाजार आहे कोबीची बरं का. कोबी आणि फुलवरी आहे. फुलवरी चांगली आहे 200 पर्यंत आहे. 200 250 पर्यंत. आणि कोबी जरा थोडी कमी झालेली आहे आज बाजार. लईत लई 10 पर्यंत बरं का. अशा पद्धतीने 8 ते 10 पर्यंत रेंज आहे कोब्यांची. अशा पद्धतीने बाजारभाव आहे कोबीचा, फुलवरीचा आज. तर रामकृष्ण हरी. तर बाकीच्या निलावामध्ये पण बघूया बाकीच्या मालाला काय बाजार आहे काय नाही. ओके, धन्यवाद. तर बघूयात एकंदरीत निलावामध्ये काय परिस्थिती आज, एकंदरीत काय म्हणते. बाकी तुम्ही बरे आहे ना? काळजी घेत जा. थोडंसं टेम्परेचर वाढलेलं आहे बरं का. आणि त्यानुसार बघा. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघतो निलावामध्ये काय परिस्थिती आज. ओके, 310 रुपये गेली बरं का. पॅलेडिन शिमला आहे. अशा पद्धतीची शिमला आहे आणि ती गेलेली आहे 310 रुपये. एकदम सुपर आणि मोठा माल आहे बरं का. 310 रुपये गेलेला आहे. पॅलेडिन शिमला बरं का. अशा पद्धतीची 6,150 रुपये गेलेली पॅलेडिन शिमला. पॅलेडिन
यांना घेऊन टाकू, त्यांना जरा बरं वाटेल. आलोय बुवा आम्ही असं. पॅलेटिन शिमला बरं का अशा पद्धतीची शिमला आहे आणि ती गेलेली 6,200 रुपये. 6,200 रुपये म्हणजे 310 रुपये गेली बरं का. 310 रुपये अशा पद्धतीचा माल आहे. मोठा माल आहे अशा पद्धतीचा. 310 रुपये. पॅलेटिन शिमला आहे बरं का अशा पद्धतीची शिमला आहे आणि ती गेलेली 6,400 रुपये अशा पद्धतीचा माल आहे. 6,400 रुपये. 320 रुपये गेलेला आहे हा माल. एकदम सुपर क्वालिटी आणि कडक माल आहे मस्त पॅलेटिनचा. क्वालिटी पण भारी आहे. 320 रुपये गेलेला आहे आजकाल. मोठा माल आहे. पॅलेटिन शिमला बरं का एकदम सुंदर अशी पॅलेटिन शिमला आणि ती गेलेली 310 रुपये. 310 रुपये गेलेली अशा पद्धतीचा माल आहे. एकदम सुपर असा माल. 310 रुपये गेलेला आहे आज शिमला. पॅलेटिन व्हरायटी बरं का एकदम सुंदर अशी व्हरायटी ती गेलेली 6,430 रुपये. काय भाव पडली ती? 370 रुपये गेली. 327 रुपये बरं का अशा पद्धतीचा माल आहे. अहो हे नाही ना 490 रुपये. 580 रुपये पुढचं गेलंय ना. आम्हाला तुमचं दाखवलं व्हिडिओ काढायचा आहे का? मग 490 रुपये गेलं बरं का. नुकसान आहे ना तुमची नाही ना आमची गाडी वेलवेट क्राउन. वेलवेट क्राऊन आहे का? असं वेलवेट क्राऊन आहे बरं का ही क्वालिटी. वेलवेट क्राऊन अशी व्हरायटी तर ती 490 रुपये गेली. कसं काय ॲव्हरेज चांगलं आहे का? एक नंबर जाणी गाड्याच्या गाड्या भरा तेरा चांगलं आहे ना ॲव्हरेज? लय जबरदस्त. हे बरं का ते अशा पद्धतीने जुडसन काकडी बरं का. जुडसन काकडी त्यांची अशा पद्धतीने आणि ती गेलेली 580 रुपये. 580 रुपये जुडसन काकडी. जुडसन व्हरायटी बरं का. जुडसन व्हरायटी 530 रुपये गेलेली. 530 रुपये अशा पद्धतीने आहे जुडसन. 530 जुडसन काकडी बरं का. जुडसन आणि ती गेलेली 520 रुपये. जुडसन काकडी त्या पद्धतीने रेंज आहे बरं का. अशा पद्धतीने जुडसन काकडी. जुडसन काकडी बरं का. जुडसन 580 रुपये. कुठले पाहुणे? महादेवपूर आबळवाडी. महादेवपूर आबळवाडी 580 रुपये. जुडसन आहे ना? हो जुडसन. जुडसन काकडी व्हेरी गुड. जुडसन काकडी जुडसन 800 रुपये गेलेली. 800 रुपये जुडसनच आहे ना? जुडसन काकडी बरं का. अशा पद्धतीने आहे सर. सागर काकडी बरं का. सागर काकडी 390 रुपये. सागर काकडी अशा पद्धतीने. कुठले पाहुणे? पन्ना म्हणले 3500 रुपये गेलेले. किती जाय? 9 जागा. 3500 रुपये. सागर काकडी ना. सागर काकडी बरं का अशा पद्धतीने सुंदर अशी काकडी आहे आणि ते गेलेले 570 रुपये. सागर काकडी 570 रुपये. हे माऊलींची काकडी आणि अशा पद्धतीने परत सागरच काकडी बरं का. सागर काकडी समृद्धी काही असं समृद्धी काकडी आणि ते गेलेले 550 रुपये. समृद्धी काकडी ओके. समृद्धी काकडी बरं का अशा प्रकारची समृद्धी अशी सुंदर अशी काकडी आणि ते गेलेले 570 रुपये. 570 रुपये. दर भाऊ लेबल ही पण अशी सुंदर सागर आहे ना बाबा. सागर काकडी. सागर काकडी बरं का 570 रुपये गेलेली. 570 सागर काकडी. कुठले बाबा? जुनी सागर आहे बरं का. जुनी सागर. सागर काकडी जुनी झालेली आहे. 490 रुपये. जुन्या झालेला आहे माल. थोडासा माल हलका झाल्यानंतर त्या पद्धतीने बाजार राहते बरं का. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याला मी घेत असतो दरवेळेस घेत असतो. काय घेऊन आलं? काकडे आहे ना. काय भाव गेली काकडी? 500, 550, 600. आईला जोर आहे ना. काय मग आधीच नाही. नागपुडा. हा थोडक्याचा बदला आहे बरं का. बदला 100 रुपये गेलेला आहे. 100 रुपये थोडक्याचा अशा पद्धतीचा बदला राहतो. 100 रुपये गेलेला आहे. आणि चांगलं कोणतं आहे? सोरट आहे का? सोरट आहे बरं का. सोरटचा रोडका एकदम सुंदर असा रोडका आहे आणि तो गेलेला आहे 480 रुपये. 480 रुपये. का बरं 290 रुपये गेला? का बरं 290 रुपये गेला बरं का दोडका. कोणता दोडका आहे? निर्मल. कितवा तोडा आहे? 20 रुपये. असं 3रा तोडा आहे. रामकृष्णारी. कुठले पाहुणे? गाडगीचे पाडा. दिंडोरी. ओके.
माझ्या पहिले दोडका आहे बरं का 390 रुपये. कोणता दोडका आहे? निर्मल 726. निर्मल 726 480 रुपये गेले. 480 रुपये गेले. सगळे आले, तुम्ही तिघं पण आले काय टेन्शन. जुना दोडका आहे बरं का, जुना दोडका आहे तर तो 1500 रुपये म्हणजे 160 रुपये गेलेला आहे. जुना दोडका झाल्यामुळे 160 रुपये गेलेला आहे. जुन्या दोडक्याची बाजार 160 रुपये. निर्मलचा हो निर्मलचा काही माहिती कोणता दोडका आहे? दोडका कोणता आहे? निर्मलचा दोडका, सोरडचा दोडका आहे. सोरडचा 630 रुपये, 630 रुपये अशा पद्धतीने आहे. करा बाबा नेबन अशा पद्धतीने दोडका आहे 630 रुपये गेलेला बरं का. पाहून घ्या. सोरड दोडका, सोरड अशा पद्धतीने दोडका आहे बरं का. 750 रुपये गेलेला आहे. 750. किती जाळ्या? 2 जाळ्या का? 2 जाळ्या 1300 रुपये. 650 रुपये. ओके. कुठले पाहुणे? कोणती व्हरायटी? निर्मलची व्हरायटी बरं का दोडक्याची. काय भाव गेली? 530. बघू. 530 रुपये गेला बरं का. 530 रुपये गेला. मक्कल सेम तो 520 रुपये गेला. अशा पद्धतीने माल आहे त्यांचा बरं का. कुठले पाहुणे? दगड पिंपरीचे पाहुणे. दगड पिंपरी कारलं आहे बरं का. कारलं 9000 100 रुपये घेतले. किती जाळ्या? 19 जाळ्या. 478 रुपये पडले. 478. कारलं चाळी पलटी मारेल राहते. पलटी मारून निघालं होतं बरं का. त्या पलटीमध्ये समजलं कारलं कसं आहे, अशा प्रकारे कसं टाकलेलं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जरा विचार करून माल भरायचा हे फार गरजेचं आहे बरं का. 390 रुपये गेला बरं का हे कारलं. त्यांनी म्हणजे मोजलेलं आहे खाली बरं का. मोजूनच अशा प्रकारे 6 हे तुमचं आहे का? रामकृष्ण हरी माऊली. तर एकंदरीत आलेलो आहे आपण बैल बाजारामध्ये बरं का. दुपारचे वाजलेले आहेत 2:30 अशा पद्धतीने वाजलेले आहेत. आणि बघूयात आज दुपारच्या बैल बाजारामध्ये एकंदरीत काय म्हणते आजची बाजार. काय एकंदरीत आज थोडासा कमी आहे बरं का बाजार. म्हणजे एकंदरीत ते बकरी ईद असल्यामुळे जरा थोडासा फटका आहे. त्याच्यामुळे बाजारभाव थोडासा कमी झालेला आहे बऱ्यापैकी भाव. असं कालच्या दरापेक्षा आजचा दर जरा कमीच आहे. तरी पण बघूयात आज काय म्हणते काय नाही बाजार. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. जरा जीवाला बरं वाटतं. लई टेम्परेचर बरं का. ऊनही लई लागत काळजी घ्या तुम्ही पण. तोपर्यंत बघूयात. चलो माऊली हो काय म्हणते आज? 2 रुपये 30 रुपये जुडी चालू आहे बरं का. काय म्हणते कोथिंबीरची बाजार आज? आज खरं नाही बरं का. खरंच खरं नाही आज जरा बाजार कमीच वाटते बरं का. एकंदरीत काय म्हणते तरी आज बाजार 30-35 रुपयापर्यंत चालू आहे बरं का. अशा पद्धतीने. कुठले पाहुणे? कोराटेचे पाहुणे 30-35 रुपये कोथिंबीर. तू आज शेपू काय म्हणते आज? 20 रुपये चालली शेपू. 20 रुपये अवघड काम आहे. एवढ्या टेम्परेचर मध्ये 20 रुपये शेपू म्हणजे परवडत नाही. मग कुठले पाहुणे? वडजिरेचे पाहुणे बरं का. अशा पद्धतीने बोलते. कॅशरला घेऊन चालतंय. होते मी डाऊन झाली काल परवा डाऊन झाली. आज कितीपर्यंत? 20, 22, 25 असं 20, 22, 25 रुपयापर्यंत चालू आहे बरं कोथिंबीर. हो बीटवाले काय म्हणतं बीट आज? 180 रुपये चालू आहे बरं का बीट. एकंदरीत अशा पद्धतीचं बीट आहे सुंदर असं. आणि 180 रुपये कॅरेट चालू आहे. कुठले पाहुणे? पळसाचे पाहुणे. ओके. अरे काय म्हणते मेथीची बाजार आज? मेथीची बाजार 20 रुपयाने देते. असं अशा पद्धतीने मेथी आहे बरं का. सुंदर अशी 20 रुपयाने चालू आहे. कुठली बाबा? वडजिरे. तू कुठला आहे? वडजिरेची. मी मोगाव. कोणचं? मोगाव शिंदे पळसा. तेच वडजिरे तेच मोह. हा असं मोह वेगळं. कोबीवाले काय म्हणते कोबीची बाजार आज? 2 झाले ना खाली. हो कोबीवाले काय म्हणते बाजार आज? काय भाव देते? 100-140 पर्यंत. 100 ते 140 रुपयापर्यंत चालू बरं का. अशा पद्धतीने. कुठले पाहुणे? गणेश गावचे. असं काय भाव काढली कोबी आज? 130-40 ने देत आहे का?
असं 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 मस्त बसले सावलीला. अजून काहीतरी टाकायचं ना वर, ऊन लागत आहे मोकार. काय भाऊ काढली काकडी? बोला ना तुम्ही, बोला ना. सांगा ना, बोला ना. काही कुणी बोलायचं त्याला त्याला काय, कोणी बोललं तर त्याला काय? 400 450 400 450 500 पर्यंत इकायची बघा. 500 पण गिरायक नाही लागत एवढं. हा जसं लागलं तसं काढत राहायचं. आता इथं आल्या म्हटलं जसं आलं तसं काढत राहायचं. हा द्यायचा भाऊ 150 100%. काय भाऊ काढला फुलवरी? 150 नि गाडी. 150 180 सांगून 150 रुपये काढली. मी 200 200 250 200 250 पर्यंत चालू. हो अशी. मागती नाही काही मागत आहे. आपण आले काय काय बाजार काढली त्यांनी? 300 रुपये 250 मागत 250 म्हणजे 25-30 रुपये किलो देते असं 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 असं. कांद्यावाले काय म्हणते आज कांद्याची बाजार? कांदे चालले 250 रुपये. 250 रुपये कॅरेट का? असं 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 असं. हे कुठले पाहुणे? तळेगाव दिंडोरी. तळेगावचे पाहुणे बरं का, तळेगाव. फुलवरवाले काय म्हणते फुलवरची बाजार आज? फुलाचा बाजार आहे. मागे घेतला ना तुम्ही? पुढं हो. तुम्ही तिथं 160 देत आहे ना? 160 70. 160 70 रुपये फुलवरची. मालपाहून. अच्छा, माल पाहुणे जसे मालाचे क्वालिटी तसे. कुठले पाहुणे? कुठले पाहुणे? भेंडीवाले काय भाव काढली भेंडी आज? भेंडी 400. अरे वा, 400 रुपये भेंडी. 400 रुपये भेंडी. सुंदर अशी भेंडी. कुठले पाहुणे? नालेगावचे पाहुणे बरं का. 400 रुपये भेंडी काढली. 400 वाले काय म्हणते काकडीची बाजार आज? काकडीची बाजार अजून सोडेलच नाही आम्ही अजून. आत्ताच आले काय? आता चालू आहे. असं 500 रुपये का मग काकडी? हा असं ओके. अरे काय म्हणते मिरचीची बाजार आज? मिरची 250 300. 250 300 रुपये चालू आहे. बलराम मिरची आहे ना? कुठले पाहुणे? वरखेड्याचे. दिंडोरी. टमाटेवाले काय भाव काढले टमाटा? 600 रुपये कॅरेट. माझ्या पद्धतीने टमाटा 600 रुपये कॅरेट चाललाय त्यांचा. देत आहे 600 सांगायचे 550 पर्यंत चालू आहे अशा पद्धतीने मार्केट. टमाटेवाले काय भाव काढला टमाटा? काय भाव काढला? 500 रुपये टमाटा. 350. भेंडी 350 रुपये. वांग काय म्हणतात आज? म्हणजे 4 रुपये. वांग 400 रुपये देते बरं का. एकदम सुंदर असं वांग आहे. 400 रुपये चालू. टमाटा 350 रुपये आहे भाऊ. 500 रुपये दिला ना टमाटा. 500 कुठले पाहुणे? साकूरचं म्हटलं काय नाद आहे का? म्हणजे काय नादच नाही. वांग्याचा नाही भेंडीचा नाही. अशा पद्धतीने बरं का थोडंसं सामसुमीत आणि अशा पद्धतीने चालेल. कारण थोडीशी ईदमुळं जरा गर्दी पण कमी बरं का. थोडीशी ईद असल्यामुळं थोडंसं गर्दी पण कमी. बाबा काय भाऊ काढलं वांग? वांग 500 रुपयाने काढलेलं. ओके. हिरवी मिरची हो दादा? दिली नाही असं आत्ता चाललेली त्यांनी काय दिली नाही. अशा पद्धतीने आहे. कोबीवाले कोबीची काय आवाज आहे आज? 120 रुपये अशा पद्धतीने कोबी आहे. 120 रुपयाने देता येते. कुठले पाहुणे? हा ओके. काढली भेंडी आज 350 रुपयाने भेंडी काढली बरं का. आणि वांग 200 रुपये कॅरेट. ओके. साकूरचे आहे का? असं तुम्ही पण का बाबा? नपेगावचे. काय आणलं होतं? कारलं. काय भाव काढलं कारलं? 600 650. असं. पालकवाले काय भाव काढला पालक? पालक चालेल ना 18-20. 18-20 रुपयाने का? अरे वा मस्त आहे आज. कुठले पाहुणे? शेरवाडीचे पाहुणे. पालक 18-20 रुपयाने देता येते. ओके. सुंदर असे आळूचे पानं आहे. आळूचं पान काय भाव दिलं दादा? 50 रुपये गड्डी दिली बरं का. आळूचं पान एकदम सुंदर असं आळूचं पान. 100 राहते नाही का याच्यात? 100 का 50? 50 राहते. फुळ जांभूळ बघितलंय का तुम्ही मार्केटमध्ये? जांभूळ सुद्धा बघायला मिळालं आपल्याला. कसं दिलं जांभूळ? कसं विकतो? 900 रुपये पाटी. असं 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 900 रुपये पाटी. तांदूळ बरं का सुंदर असा तांदूळ का आहे. आणि तो 10-12 रुपये जुडी यांनी काढलेली आहे. कुठले पाहुणे का? पिंपळगाव. पिंपळगावचे. पिंपळगाव कोणतं? खाम. अशा पद्धतीने आहे बरं का बैल बाजारामध्ये. एकंदरीत परिस्थिती थोडंसं अजून चालू आहे. परंतु एकंदरीत थोडंसं आवक जरा कमी, गिराईक पण कमी बकरी असल्यामुळे जरा थोडंसं आहे ना थोडीशी बाजार नॉर्मल डाऊन आहे बरं का. चालतंय. तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर फॉलो कमेंट नक्की करत चला. आणि धन्यवाद. रामकृष्ण. भेटूया पुन्हा उद्याच्या भागामध्ये.